परित्यक्ता महिलेला वाईट हेतूने लॉजवर बोलवणाऱ्या शिक्षण संस्थापकाला पोलिसांनी केली अटक. लातूर तालुक्यातील शेवादास नगर कानडी बोरगाव येथील एका परित्यक्त अंगणवाडी कार्यकर्तीला सतत फोन करून वाईट हेतूने लातूर येथील लॉजवर बोलावले. त्यामुळे पिंपळगाव आंबा येथील वसंतराव नाईक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे संस्थाचालक बाबूराव किसन जाधव यांच्याविरुद्ध सोमवारी 23 फेब्रुवारी रोजी मुरुड पोलिसांनी BNSचे कलम 78(1) आणि 78(2) नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. त्यामुळे लातूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबंधित तक्रारदार महिलेशी संपर्क साधला असता तिने आपबीती सुनावली. ती म्हणाली की सदर शिक्षण संचालकाची ओळख पिंपळगाव आंबा येथील 12वीच्या परीक्षा केंद्रावर झाली होती. त्याने माझा मोबाईल नंबर घेतला होता. तेव्हापासून तो सारखं नेहमी फोन करायचा. मॉर्निंग वॉकला जातानाही पाठलाग करायचा आणि आपण लातूरला जाऊ, जेवण करू, शॉपिंग करू म्हणायचा. त्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी देखील त्याचा फोन आला. मी लातूरच्या एका लॉजवर आहे. रूम नंबर 205 बसलो, ये मजा करू, पैसे देतो, तू नवे कपडे खरेदी कर म्हणाला. तेव्हा सदर महिला थेट मुरुड पोलीस ठाण्यात गेली आणि तिने त्याच्याविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी संबंधित शिक्षण संचालक बाबूराव जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तो लातूरमध्ये ज्या लॉजवर बसला होता तिथे जाऊन त्याला अटक केली. सदर महिलेने त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून जेणेकरून संस्थेतील इतर मुली आणि महिला सुरक्षित राहतील. आपल्यासोबत पीडित महिला आहे. तिच्याशी सह्याद्री न्यूज चॅनलने संवाद साधला आहे. ती म्हणाली, 12वीचे एक्झाम चालू होते. एक्झामला आमचे सुपरवायझर बेटे स्क्वॉड म्हणून आलते आणि मला बोलवले होते तिथं ये म्हणून. मी एकटीच आहे, तू मध्ये कॅबिनमध्ये बस, ये सोबत असं म्हणले. मग मी तिथे गेले. मग नंतर त्यांचा मुलगा विक्की आलता. मग तिथं त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. एवढं सांगितलं. त्यांनी मला मराठ्याचीच आहे म्हणून मराठीमधून बोलत होते बाबूराव जाधव. मग त्यांनी ओळख करून दिली की नाही, ह्यानी मराठ्याची नाही, आपल्याच कास्टची आहे. मग मी पण नंबर दिला आहे बापासारखे. त्यांनी काय करणार आहे, शाळेचं काम असते, नंतर कोण पण आता घेते ना नंबर. म्हणून मला वाटलं आता ह्यांनी घेतल्यानंतर तसलं काय करणार आहेत, बापाच्या वयाचा आहे म्हणून मी दिले नंबर. मग नंतर त्यांनी फोन नाही केला. नंतर मग डायरेक्ट 19 तारखेला त्यांनी कॉल केला. मी रनिंगला जात होते लातूरला, क्रीडा संकुलला. मग तिथं त्यांनी पण फिरायला आलते. मग त्यांनी आल्यावर मला तिथं बोलले. मग इथं किती वाजेपर्यंत राहती, सुट्टी कधी असती तुला, असं तसं विचारले. मी म्हणलं मला सुट्टी काय नसती म्हणलं, 5 वाजेपर्यंत ही असते म्हणलं, शाळा असते आणि 5च्या नंतर माझी ट्रेनिंग चालू असते म्हणले मी. हा, मग नंतर ट्रेनिंग त्यांनी म्हणले संडेला सुट्टी असेल की. मी म्हणलं संडेला मी गावाकडे असते म्हणलं, मी नसते म्हणलं लातूरमध्ये संडेला. मग आपण कुठेतरी बाहेर जाऊत, जेवण वगैरे करू त्या दिवशी असं म्हणले मला. मग मी म्हणलं जेवण वगैरे नका म्हणलं, मी बाहेरचं खात नाही म्हणलं, डायटिंगवर आहे म्हणलं मी. मग तिथे विषय सोडले. मग त्यांनी म्हणले की ही गोष्ट कुणालाच कळू देऊ नकोस, घरच्यांना पण कळू देऊ नकोस, बाहेर पण कळू देऊ नकोस. मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग मी त्या दिवशी त्यांनी कॉल केला. मग मी ते ऐकून मग त्या दिवशी सोडून दिला तो विषय, नंबर डिलीट मारून टाकला आणि ब्लॉक कर म्हणले मला. मी 2-4 जणांना सांगितलं होतं असं जवळच्यांना, मैत्रिणीला ह्याला. मग त्यांनी त्यांच्याकडून राय घेतला. त्यांनी म्हणले की ब्लॉक कर. मग मी म्हणलं मी ब्लॉक केल्यानंतर त्यांनी मोठे माणसं आहेत, नंतर मला चुकीचं हे करतील, त्याच्यामुळे मी ब्लॉक केले नाही. मी निर्णय घेतला की मी रेकॉर्डिंग करून मग नंतर जी आहे ती पुढे गुन्हा दाखल करेल म्हणून. मग नंतर फोन आणखीन शनिवारी आला फोन. घरी होते मी शनिवारी, उचलले नाही मी. सकाळी आला, 8:30ला आला, मी उचलले नाही. मग नंतर 8:30ला आला. मग आणखीन संध्याकाळी आला. मग मला फोन आल्यानंतर मी उचलले. बोलले कुठं आहेस म्हणले मला. मी म्हणले घरी आहे म्हणलं, माझी ट्रेनिंग वगैरे काय नाही, संपली म्हणले माझी ट्रेनिंग. मग ही गोष्ट मी भैयाला सांगितले. मग भैयानं आणखीन त्याचा फोन आला. फोन आल्यानंतर मग खूप काही बोलला. ये लॉजवर जाऊ आपण, दयानंद गेट समोर ये, तिथं मानस हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊ आपण, तुला पैसे देतो, पैसे दिल्यानंतर तू कपडे घे. मग मी म्हणलं तुम्ही माझ्या बापाच्या वयाचा आहे म्हणला, तर काय असते बापाच्या वयाचा असलं तरी बी एक दिवशी यायचं आणि आईश करून जायचं, मी तुला पैसे देतो जेवढे पाहिजे तेवढे. मग मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. मी भैयाला सांगितलं होतं हे सगळं. मग नंतर भैयानी म्हणले बोल म्हणले त्याला, उद्या येते म्हणून बोल म्हणले. मग मी हो म्हणले, येते म्हणले. कोण आहे व्यक्ती? बाबूराव किसन जाधव. मग मी येते म्हणले.
मग किती वाजता येतेस म्हणले. मी म्हणले 8:30 ते 9 वाजेपर्यंत येते म्हणले. मग काय म्हणतात, नाही 8:30 ते 9 पर्यंत नको येऊस, 12च्या नंतर ये, कारण 12च्या नंतर लॉज ओपन होते. एवढ्या लवकर होत नाहीत लॉज ओपन. मग मी म्हणलं बरं आहे, ठीक आहे म्हणलं. मग आम्ही गुन्हा दाखल करायला गुन्हा दाखल ला गेलो आम्ही. तिथं 11:30ला फोन आला, कुठपर्यंत आलीस. मी म्हणलं आहे म्हणलं, इथंच बसले, वाट बघत बसले म्हणलं बसची. आली नाही आणखीन बस आल्यानंतर येते म्हणलं. बरं ठीक आहे म्हणलं, मी इथंच मानस हॉटेलमध्ये बसलाय म्हणलं तुझी वाट बघत. मग ठीक आहे म्हणलं. मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसासमोर फोन आले त्यांचे 8-10 वेळेस फोन आले त्यांचे. मग तिथं पण तसंच, मी इथंच वाट बघत बसलोय तुझी, ये तू एक निराधार आहेस, तुला एक सहारा देणारा कोण नाही म्हणून मी तुला सहारा द्यायलोय, ये. मी म्हणलं तिथे येऊन मी काय करू म्हणलं, काय करायचंय म्हणलं. तर ये एक बाई आणि एक माणूस रूम मध्ये असल्यानंतर काय करतेत, ये आपण आल्यानंतर करूत, आयुष करूत, असं करूत तसं करूत. मी म्हणलं बरं आहे, ठीक आहे म्हणलं, येते म्हणलं. मग नंतर आणखीन फोन आला, कुठपर्यंत आलीस. मी म्हणलं गाडी पंक्चर झाल्या म्हणलं इथं काटगावला, आणि यायलेच म्हणलं मी त्यांना. आणि तिकडं पोलीस स्टेशन मध्ये बसलेले होते मी. आणि पोलीस मला सांगितले होते की असं असं ही कर आणि बोलतच राहा तू, आम्ही जातोत म्हणले तिथं. मग मी बोलतच राहिले, आलेच म्हणले. मग आणखीन फोन केला एकदा. मग आणखीन मला म्हणते की मी मधीच आहे आणि खाली आलीस का तू, तर आधार कार्ड विचारले तर आधार कार्ड नाही म्हणून सांग, आणि आधार कार्ड नाही म्हणून सांग. जर नाव विचारले तर कुणाचं सांगतेस म्हणले. मी म्हणलं कुणाचं सांगू नाव, तर त्यांनी डायरेक्ट म्हणतात की माझ्या बायकोचं नाव सांग, कमलबाई बाबूराव जाधव म्हणून तिथं रिसेप्शनला नाव सांग. मग मी म्हणलं हो म्हणलं, बरं आहे ठीक आहे म्हणलं. मी आल्यानंतर तिथं कॉल करते म्हणलं. मग आल्यानंतर तिथं कॉल करते म्हणल्यावर पोलीस तिथं गेले आणि मी रूम नंबर विचारले. त्यांनी डायरेक्ट रूम नंबर पण सांगितलं, 205 रूम नंबर आहे मानस हॉटेलमध्ये म्हणून. मग तिथे गेल्यानंतर पोलीस रंगे हात त्याला पकडलं, आणि पकडल्यानंतर मग पोलीस स्टेशन मध्ये आणले त्यांना. फक्त एवढंच आहे की मला न्याय भेटावं, आणि न्याय भेटून कडीत कडी बाबूराव किशन जाधव यांना सजा भेटावी. अटक केली का त्यांना? हा, केलं काल अटक. सोडून दिलं का हा, सोडलं. जामिनावर? हा, जामिनावर. कोण आहे ते बाबूराव किसन जाधव? वसंतराव नाईक शाळेचे संस्थापक आहेत.